आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मासेमारी करताना चणकापूर धरणात युवकाचा बुडून मृत्यू। कळवण येथील युवक धरणात बुडाल्याची घटना ताजी असतानाच चणकापूर धरण येथे मासेमारी करत असताना युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी घडली। स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांच्या अथक प्रयत्नानंतर काही तासांनी युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत कौतिक पवार राहणार भगुर्डी तालुका कळवण हा युवक सरले गावानजीक चणकापूर धरणाच्या फुगाऱ्यात मासेमारीच्या होडीवरून काम करत असताना ट्यूबवर पाण्यामध्ये गेला असता ट्यूब पलटी झाल्याने युवक पाण्यात बुडाला। दुपारी सुमारे 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी तात्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरोडे तसेच पोलीस कर्मचारी विजय भोये, प्रशांत गवडी, डंबाडे आणि भोये यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या। दरम्यान पाटबंधारे विभागाकडून अधिकारी धनराज गावित यांच्या सूचनेनुसार कमलाकर महाकाळे, अनिल सोळशे आणि भगवान लिलके यांनीही घटनास्थळी धाव घेतली। रोहिदास वारुडे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क करण्याच्या हालचाली सुरू केल्या। स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी जाळे टाकून युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले। अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशवंत पवार यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। मृतदेह शवविच्छेदनासाठी अभोणा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असून अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे भगुर्डी अभोणा परिसरासह सरले दिगर चणकापूर धरण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी।